सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळा न्यूजवर पहा फक्त. शेत रस्त्यासाठी गरजवंत शेतकऱ्यांनी एकत्र येत शिवपालन चळवळीच्या माध्यमातून ग्राम तालुका जिल्हा स्तरासोबत मंत्रालयात संबंधित विभागासोबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत विविध महत्त्वपूर्ण शासन निर्णय काढण्यात यश मिळवले. परंतु काही भागात अधिकारी उत्तम काम करत आहेत, काही भागात शासन निर्णयांना केराची टोपली दाखवली जात असून शेतकऱ्यांचे हेलपाटे थांबत नाही. यासाठी शासन निर्णयांची पारदर्शक अंमलबजावणी, राज्यात झिरो पेंडसी अभियान राबवणे, शिवपालनच्या प्रश्नावर तालुका जिल्हा मंत्रालयात शेतकऱ्यांची मंथली बैठक घेणे, राज्यातील सर्व शेत रस्त्यांची नोंद घेऊन दगडी नंबरीद्वारे हद्द निश्चित करून त्यांचे सातत्याने संरक्षण करून रस्त्याचे मजबूतीकरण करावे. तहसील प्रांत जिल्हा आयुक्त कार्यालयातील शेतकऱ्यांची प्रकरणे विशेष बाब म्हणून तातडीने निकाली काढावी. शेत रस्ता अभावी पडीक जमिनीत जबाबदारांकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. क्षेत्रीय समितीकडून पारदर्शक कार्यवाहीसाठी चळवळीच्या पदाधिकाऱ्यांना संधी द्यावी. गाव तालुका जिल्हा आयुक्त कार्यालयातील अहवाल प्रदर्शित करावा. तहसीलदारांसह प्रशासकीय कार्यालयातील शेतकऱ्यांच्या अर्जावर उत्तर बंधनकारक करून चुकलेले अर्ज तात्काळ दुरुस्त करावेत. तहसीलदारांच्या आदेशाचे प्रांत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून तो अंतिम करावा. अपिलाचा प्रश्न सोडवावा. न्यायालयीन प्रकरणे महसूलकडे वर्ग करून विशेष बाब म्हणून फास्ट ट्रॅक्टर चालवावी. शिवपालन क्षेत्रस्थासाठी मंत्रालयासह तालुका जिल्हा स्तरावर स्वतंत्र कक्ष द्यावा. अशा विविध मागण्यांसह प्रलंबित प्रकरणावर न्याय मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिवपालन क्षेत्रस्थ चळवळीचे प्रणेते शरद पवार यासह राज्यभरातील पदाधिकारी महसूल मंत्र्यासह संबंधित विभागांना 1 व 2 जूनला मंत्रालयात पुराव्यासह कागदपत्रे निवेदने सादर करणार आहेत. देवळा न्यूजसाठी भिका पवार, देवळा.